भाण्या चालतं का वावरात? आपला फवारा काढणं होता गाड्या, देता का तेवढा तुरीला फवारा काढून? काही जमणार नाही राजा तुकाराम भाऊ. ते मला जा लागते नांदुऱ्याले, सामान आण नाही मले. ते घराचं काम काढलं नाही का म्या, ते फिटिंग मिटिंग करतो म्हटलं, जरा एक कलर मलर मारतो. तर कसं त्याचं काम आहे, ते सामान आणायला जा लागते मला. का भानू एवढं काम करणं गड्या, मला कसं फवारता येत नाही ना, माझ्या दोन्ही हाताचे खलखल हालतात. हा तुला माहित नाही माझ्या खांदे जायला म्हणून पंपाचं वजन असते एक तर अदलोक केलं मी, पण आता होत नाही गड्या. त्याने बी तेवढं फवारून देणं. शेवटचा फवारा आहे आपल्या तुरीले. तुमच्या खांदे जायला ते लय खरी गोष्ट आहे, पण मा सांगा ना, मा सामान राहिलं नाही आणायचं. हा काल जर मा घरी मजूर येऊन बसले तर मी कसं करू मग? मला एक तर कलर मारणार आहे बा, एक तर मला झमको नाही यंदा. असं म्हणून राहिलो मी, कसं माझं जमत नाही. दुसरं पहा कोणी तुम्ही लोक नाही म्हटलं काय मी तुम्हाला? तुम्ही जा आले तर आता मी तुमचं फवारून दिलं राजा. मागं पुढे पाहतो नाही, तुमच्यासाठी काही गोटच नाही ना. हे गोष्ट खरी आहे बापा 100%. तुला काय लोक मला वापस पाठवलं नाही, पण आता कसं गड्या तू देता एवढा फवारा काढून आखरीचा होता, आता दुसरा कसा फवारते कसा नाही. असं मला काही भरोसा बसत नाही दुसऱ्या. कसं औषध कशी मागे मोलाची असते ना. सांग बा आता वाया गेलं तर कसं काय? लोक चांगले फवारत नाहीत ना, त्यावर कसं आपला विश्वास आहे. देतात मग एवढं झमकू नाही जमत माया तसं. काल मग होईन बाबा, कालीन मी लागलं असतं. भानुदास पाहुणे बा काय म्हणता? भानुदास त्या बाबाला जरासं समजून सांग ना. साऱ्या गावात हे करून राहिलं बा झेन्ना देणं. हॅलो पाहुणे बा काय केलं बा बुड्यानं? तुम्हाला काही म्हटलं का मग बुड्यानं काय तुम्हाला? नाही म्हटलं, पण माझं त्या बुडा आलता म्हणे राजा पाहुणे बा घंट्याचा संबंध इचका म्हणे. जेवढा खर्च लागेल तेवढा देतो म्हणे मी. लागलं दारू मारू पार्टी जे काही करायचं ते करू म्हणे. सांग आता हे शोभते का त्या बुड्याले? होय काय त्या बुडा करून काय राहिला? लाज वाटायला पाहिजे जरा शिक. हे तर पुरं चुकीचं आहे बा. हे कंदील बुड्यानं असं करायला नाही पाहिजे बा गावात. आता एका गावात राहा लागते तर अशा गोष्टी करायला पाहिजेत का? सांगा बा आता पाहुणे बा. आणि ते बी जवळ माणसाचं म्हणायला पाहिजे का असं? का रे बाळा भानू कसं रे हे? अरे पाहुणे बा बुडा असं म्हणे का? मग म्हणे नाही तर काय तर बा माझं चालता बरं की नाही. मी काही बोललो नाही तर कसं तू माझ्या संबंधात म्हणून काही मी काही काढली नाही त्या बुड्याची. आणि तशी करत मी त्या बुड्याची. बोलाच लागत असं पाहुणे बा, त्यानं सोडायला नव्हता पाहिजे. मा बुड्याची खाडाच लागत होती तुम्ही तडीसा. मा काय ऐकते का मा बुडा? शब्द नाही ऐकत. तनतनच कुत्ते भळावानी. आपण काही म्हणा ना बुडा गोटच नाही घेत. ते जवळ माणसाला तसा विचार पडते बाबू भानू. म्हणून तो पाहुणा बोलला नशी. कसं हे तुझे काम आहे, त्या बुड्याला समजून सांग ना 2 गोटी. कसं हे वाया जाईन बरं, पुढे कसं तू बी करा लागते ना. अनुदास आज घंट्याचा आहे, आता काल तू बी लग्न करा लागते. कसं तुझ्या बाबतीत जर कोणा काही केलं, समजा मॅच जर केलं काही, तर तू काय म्हणजे पाहुणा बेकार आल्या का? हे गावातले लोकही बेकार आहेत. असं दुसऱ्या याच्यात करू नये माणसानं. हे कसं तुझ्या बुड्याला समजून सांगतो प्रेमानं. त्या बुडान तुझी बुड्डी बस आणि तू ये आणि समजून सांगा रे गड. पाहुणे बा बरं सांगितलं तुम्ही मले. आता मी घरी जातो, मा बुड्याचं काय म्हणणं काय नाही पाहतो. फक्त घरी असायला पाहिजे बुडा. आता मा बुड्डीले बसवतो, मा बुड्डीले सांगायला होतो. मा बुड्याले एक तर पहिले मार खाल्ला बरं मा बुड्यान मांग याच्यासाठी. काही घेणं देणं उपाध्या आहेत नाही. काही गरज आहे का आपल्याला? कंटनचा संबंध होऊन राहिला तर होऊ द्या. आपल्या कोणतं बेंबी वाया चाललं. त्या बुड्याले हेच म्हणणं होतं माय, पण त्या बुडा मावर गरम झाला बाबा. काय सांगशील तू? म्हणून तुला सांगायला आलो की बाबा असं आवडतोय बुड्याले. कसं अजून लफडं होईन गावात. जाऊ द्या पाहुणे बा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सांगते ना भांडा चांगला पोट्टा. सांगते तो कंदील बुड्याले त्या बापाला सांगते तो समजून. गड घरात बसा आणि समजून सांगा रे गड. कसं बाहेर जर कोणाच्या डोक्यात बसला गेला त्या बुडा तर मारखाईन ढोरासारखा. एक तर एक पाथऱ्या बुडा मरीन लगा. वा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि काही राग मानू नका वा. मा बुडा काही तुम्हाला असं तसं बोलला असेल तर बा मी माफी मागतो. कसं जवळ माणसाला असं बोलायला नाही पाहिजे. पण मा बुड्याला कसं कधी कधी चांगली मस्ती येते अंगात. आता घरी गेलो की पाहतो मा बुड्याची जिरो तुम्ही काय तर पाय मग पाय बा. मा बुडा आफत आणून राहिला मित्र. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. रानभर सुतही घेते ती मेथी भाजी बांधायला लागेल आपल्याला. मला बाजारला जाणार. काय होय आण एखादं कलतान गिलतान घेऊन त्याच्याच काढतो मी. काय होय लवकर. आणतो ना जातो मी. थांबा पाहुणे बा कसे काय मारला चक्कर? का मेथी जुडी पाहिजे काय? काय नाही मामा मेथी घेतील नाही आलो मी. काल गेलते ना पूर्वी पाहिले तेच विचारायला आलो मी. काय झालं काय नाही तर. पहिले बसा मग सांगतो तुम्हाला काय झालं काय नाही तर. मामा मग काय झालं? काय आलं का मेळात काम? तर काम एका फोनात येते ते. मेळ आणायला काहीच टाइम नाही लागत. तो पुरीचा बाप तयारच आहे द्यायले. पण आता तुम्हाला काय सांगू अंदरची गोप जरासा खोकेला आणि कारभार. आता काय सांगा कोणाले देऊन राहिले तर काऊन नाही चानस मारून राहिले तुम्ही? काऊन हुकू देऊन राहिले? काही मला सांगितलं नाही तुम्ही ना काय झालं काय नाही तर. काय बा मला ज्या लागलं विचारायला काय झालं काय मामा? पण सांगा पाहुणे बा तुम्हाला सांगायची लाज आहे. ते पोरी जायला डोक्यातून पायदल आहे ती.
पागल आहे ती पोरगी, हसते काही बोलते काही. सांगा आता कसं काय सांगू मी तुम्हाला. लाजदाय धंदे नाहीत का हे? आणि अशी पोरगी देता का त्या गंठनले करू? आपल्या घरावर गोटे घेता काय? आपल्याला काही पटलं नाही आहे म्हणून आपण काही कोणाला काही सांगितलं नाही. अरे पण मामा, हे तुम्ही म्हणून राहिले हे बरोबर आहे, पण मग पोरायला पोरी भेटतात काय? कशी साधी फादी देऊन झुमकून काही भेटत नाही बा. आता घंटा तसा मुंजा मोरीन बा. असं जर आपण पाहिलं अशी जाय तशी जायचं, काही फायदा नाही त्या गोष्टी. पाहुणे वा, तुम्ही काही आहे बा, अशी काय हेंड पोरगी द्या गळ्यात बांधता का? ते आपल्याला पटत नाही बा, आपण नाही करत ते. कोण घेईन बापा तिथं भरू बना, तिनं काही केलं तर ठीक. तिने जर अटी येऊन काहीच नाही केलं, तिला काही समजलं नाही, साऱ्या गोष्टी जर तिला सांगायला लागल्या तर आपण जासान काय घरी स्वयंपाक करायला? आपण करून खाऊ घालसान का त्याला? दुसरी गोटी आहे, साऱ्या गोष्टी समजायला पाहिजे तर जसा चेंडपणाचं पाहिजे अंगात. हे बावली बिल्डिंग पोरगी काय राजा मामा, तुम्ही काय आळण थोड्यासारख्या गोष्टी करून राहिले? किती संबंध जोडले तुम्ही नदलोक. कसं होत असतात ह्या गोष्टी, लग्नाच्या अगोदर ना समज असते माणूस, पण मग धीरे धीरे समजतात गोष्टी. आता आम्हाला कोणत्या गोष्टी समजत लग्न झाल्यावर समजतात ना. काही एवढे अडून पाहू नका, लावा त्या पोरीच्या बापाला फोन आणि झमकून टाका झटकन. एक संबंध नाही जोडला पाहुणे बाया माणसानं, सगळे इचकोईच कामं केले आणि आता कुठे संबंध जोडतील बापा? ते फक्त एवढं समजते पाहुणे बाया माणसाले, गद्या चारा तेले चारा टाका, वावरात जाण घरी या, बस. बाकी काही घेणं देणं नाही. फक्त वरवर कसं लोकायला दिसते की बापा हा माणूस किती हुशार आहे आणि किती लोकांचे कामं करते, पण तसं काही नाही पाहुणे बा. कोणी सांगितलं मनात बोलत? मामी काय गलत बोलून राहिला का? बोल द्या ना, मामी कधी बोलतील तर. हेच तर गोष्टी चुकतात आपल्या. बाईले बोलू देत नाही आपण. बोलू द्या मामा, असं केल्याने काही जमणार नाही. गंठनचं लग्न काही होणार नाही. गंठनच्या आठाने पडायला त्याला साऱ्या गोष्टी सांगा लागतात. लहान लेकरासारखा माणूस आहे तो. तर कसं होऊन नाही राहिलं तर टाकू झमकू, आणि त्याला पाहिजे तशी भेटून राहिली ना, गोरी गोमटीच पाहिजे, आणि त्याला डोक्यानं पाहिजे असली चालते. तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊन राहिले हे ना देणं? सारा गाव राजा मलेच म्हणून राहिला, काही लावलं बा. ते दोन्ही बुढे आले, तेही म्हणत गड्या काय तू असा बोलून राहिला, देन गड्या झमकून. तुम्ही आले आता, जो तो भेटते असंच म्हणते. मी काय आता मी खरं बोलून राहिलं, नाही काय चूक आहे काय याच्यात? मला नाही पटत ह्या गोटी. त्याचं खराब झालं पाहिजे असं मला वाटते काय? मी काले घेणार देणं द्या पार दगड मारू. काय असं करून दिलं की फालतू घरावर गोट्यात बाहे मा भेटे जीव येत मग याच्या गोटीला. तोच नाही मामा, लग्न झाल्या साऱ्या गोटी पद्धतशीर होतात, पण कसं आता तुम्ही जास्त घेऊन राहिले. तुम्ही काय अंकाळे कामं करून राहिले ह्यातून. कसं जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे माणसानं. कसं तुम्हाला पुढे कासाठी घातलं तर मला यायला पुरलं असतं, मग काय ना काही मेळ तरी लागला असता. मग तुम्ही गेले काय याचं बोंबच लावली घेणार येणं गावात. आता उलट मलाच लावलं बोलणं. अरे काय राजा पाहुणे बा, मला वाटते का राजा कोणा खरा बा माई पोटी पाटी येईन बा. कोणाचं चांगलं व्हा असं मला वाटते. पोरी कशी हुशार पाहिजे, चेंड पाहिजे, चार गोटी आल्या पाहिजे, स्वयंपाक फैपाक साऱ्या गोटी समजल्या पाहिजेत तिला. इले बावलीले काही समजणार आहे तर कापून जासान तिच्या घरी आणले. मा बायकोला पाठवतो रोज. त्या गंठेची माहिती तुम्हाला माहिती आहे कशी आहेत, वारा उदान ठोकाचं पाणी येईन मा घरी भांडण करत. पोरीन जर गंठ्या मायचा स्वयंपाक नाही गेला, त्याची माय मा घरी कारबा देवी जास ते करून दिली, तू चाल स्वयंपाक करायला दे मा घरी स्वयंपाक करून. आम्ही काय तरी भांडे धुवून स्वयंपाक करायला जात जाऊ काय? काही राजा बोलता राजा पाहुणे बा तुम्ही. राजा मामा तुम्ही लय दिल्लीच्या किल्लीचा विचार करून राहिले हे ना द्यानं. आता जाऊ पा पुढचं पुढे पाहून हो. अरे मुंजाचा पित्तर तर होईल, मग पाहून घेणं पुढे हो. आपल्याला काही सांगू नका भाऊ, आपल्या कानाला हातात तो नामदेवराव पान, तो सरपंच पान, तुम्ही व्हा आणि ते दोन बुडे. आपण येणार बी नाही, आपण काही म्हणणारही नाही. बोलावलं तर आपण आयत्या पंगत न ज्याला येऊ, अक्षिदा टाकून घरी. आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला सांगायचं नाही. असं आपल्याला उलटे बोल आपल्याला ऐकणं म्हणजे सहीनच होत नाही. आपण गरम माणूस तर बोलल्यानं चालते का राजा मामा? तुम्ही असल्याशिवाय होते काय? काही राजा काय बोलता बा तुम्ही? मी असल्याशिवाय कोणी पुढे जात नाही. तुम्ही आहे तर सर काय सारं, आणि तुम्हाला याच लागते. हो जवळ सांगून राहिला, तुम्हाला जवळला मान ठेवणं आहे की नाही? फक्त तुमच्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही बरं. तुमच्यासाठी येईन मागं मागं, बोलणार नाही काहीच. मग वक्ताला म्हणसान का देदास मामा बोला म्हणा, मी बोलणार नाही हो बापा. काहीच नका बोलू, फक्त मागं मागा या आमच्या. तुम्ही कसं आमच्या पाठीशी असली का आम्हाला धीरच आहे ते. जा तुम्ही आता नामदेव मामाला भेटतो, काय म्हणतात काय नाही तर पाहतो. हो जा मग जा, पा काय तर पाहुणे बा. जाय तू आण सुट्टी जाय. नामदेव घंटनसाठी पोरगी पाहायला गेलता, काय झालं? कशी काय पोरगी द्यायला तयार आहे की नाही पोरीचा बाप? काय झालं काय? आम्हाला काही सांगितलं नाही गळ्यातून. त्या बाप तर बापा एका पाया द्यायला तयार आहे, पण पोरगी जर अशी डोक्यात हलकी आहे ना, साधी पोरगी आहे. म्हणून कसं मागं पुढे विचार चालू आहे. त्याला होकार द्या की नकार द्या म्हणून काही सुसून नाही राहिलं मला. हो आणि देवीदास म्हणते ते आपल्याला पाहिजेच नाही, म्हणूनच टाक म्हणते ते. आपल्याला काही घेणे देणंच नाही म्हणते. पागल पोरगी मारता म्हणते त्या घंट्या मस्त की असा बोलून राहिला बा देवीदास. मला काही सुसूनच नाही राहिला आता. त्याचंही बरोबर आहे बा. जास्तीत जर पोरगी साधी असेल तर काय करतो, डोक्याला काय राग फासतं काय? घंट्यासारखी असली झंबल झुंबल तर मग चालते, पण मग जास्तच बजेट खराब असेल तर काय करतं रे बापा? लय देणार असेल तो लय सोनं असेल त्याचं, पण आपल्याला कामाचं
सारखी साधी पोरगी आहे, पण देवीदासचा भिवण्याला जीव. दोन्ही म्हणते असेच होती हंबाळे. काही व्यवहाराचं नॉलेज काही असं तसं असलं पाहिजे म्हणे, असं म्हणणं आहे त्याचं. त्याचंही बरोबर आहे म्हणा. दोघायला जर काही समजलं नाही तर काय करतील ही. का आपण जाशील त्याला सांगेल असं करा की तसं करा. बरोबर आहे ना त्याचं बी. अशी टाक करून पाहून घेऊ पुढचं पुढे मग, नाहीतरी भेटून नाही राहिली की नाही सणात गण हाण्याला पुढचे मग आता हा. तसंही तो देवीदास मागेच मुतते. तो कोणी संबंधात गेला की नाही तो पायस काढताच पाय घेते, तो अंगार घेतच नाही. कसं आपल्याला संबंधाचे रट्टे खट्टे फोडेला आपल्याला समजतात चार गोटी. देवीदासचं काय करा बे, हुडपणा बाय हुडपणा. जाऊ दे अशी चांगलं ना तू हे जमकून मग. ते पुरी इच्छा आहे करायले, पण कसं मला कोणीतरी सोपट पाहिजे ना. तो सरपंचही मागे मुतला, तोही म्हणते नाही रे बापा आपल्या कानाला हातात. तो देवीदासही तसाच मग राहिला. फक्त तो पाहुणा आहे तुम्ही आहे, दोघं जण फक्त खंबीरपणे उभी मागे. आणि ते दोन बुडे करता काय सांगा तुम्ही, उभे राहता का मागं देतो झमकून याचं. टेन्शन नाही घेऊ, आहे मी तुझ्या मागं उभा. तू काय टेन्शन घेऊन राहिला रे, पाहून घेऊ पुढचं पुढे. किती कसे संबंध केले आपण, लोक घरावर गोटे आले नाहीत आपल्या. हे काही रे पाहून घेऊ, होत नाही तर काय करतं देऊ झमकून. मागे पुढे काही पाहू नको. आले तर मग त्या पोरीवाल्याचा फोनावर फोन येऊन राहिला का भाऊ सांगा आम्हाले, भाऊ सांगा आम्हाले कधी येतं आमची पोरगी पाहायले, करार द्या नेम द्या. पण मी त्याला कसं थांबून राहिलो जरा, हाच बिमार पडला ढमुकत झालं असं सांगून राहिलो मी त्याला. तुम्ही आता काही टेन्शन नाही, आत्ता देतो त्याला करार देतो, जाऊ आपण पोरगी पाहायला, पाहून घेऊ पुढचं पुढे. मग त्यांना आडी अंगार घेणं शिंगार पाहून घेणार पुढचं पुढे. नामदेव भाऊ बाबू घंटा काय म्हणता देव, पण हे शोभलं नाही राजा तुम्हाला. काही राजा काही मस्त की मारता का माय. तुम्ही काही बोलून राहिले बा. हे रिकामी कामं करू नका बरं तुम्ही. आपली पुरी जयला आता मस्त की मारताना काय झालं रे बा, तुला अजून काही सांगितलं नाही मागितलं नाही, काय झालं काय. हो मी अशीच तुमची मजाक केली राजा, तुम्ही बरोबर होता बा. अशी मजाक नको करत जाऊ ना, खरं वाटते ना ते. देव कंदील बुडा आलता बा घरी एका दोन करायला. मग बुडेल सांगे बा मला चार्जिंग केलं त्यानं, असं आहे तसं आहे ढमुक आहे ठमुक आहे म्हणे बा कंदील बुडा काय म्हणे. बुडेल सांगे बा नांदे नका लागू म्हणे त्या नामदेवच्या आणि देवीदासच्या त्या दोन बुड्याच्या सरपंचाच्या बी. ते तुम्हाला डुबून राहिले आणि पहिले तुमचं त्याचं पटेना. आणि तुम्हाला अशीच पोरगी मारतील तुमच्या मस्ती ढगोर होईल. काय करता म्हणे तुम्ही असं तसं ढमोकन सांगे बा. बुडेल एका दोन सांगितले त्यानं. बुड्यांना चार्जिंग केलं बा मायले मले बी. मी तर माऱ्यावरच आलतो, पण मी शांत झालो. म्हटलं बा नामदेवरा आणि या लोकांशिवाय आपलं कोणी नाही. हा कंदीला एक पोरगी पाहत नाही, पण जिकडे तिकडे तेल घालून राहिला घेणार त्यानं. मा घरी आलता तो म्हणे तू येईन त्या नामदेवराचं पटत नव्हतं म्हणे त्या बापाचं पहिले, म्हणून तो बदला घेऊन राहिले म्हणे तुमचा. तुमच्या मस्तकी काय मारतील म्हणे, तुम्हाला काही चांगली पोरगी पाहिजे नाही म्हणे, असं म्हणे वा तो. कंदील बुडे घेणार त्यानं रिकाम्या कामं करून राहिला बा, काही गरज आहे काय. आणि तुला काही खराब केलं का ते बा आदलोक सांग बरं तू घंटात त्या छातीवर हात ठेव. आणि सांग की नामदेवरावनं काहीतरी खराब केलं ते. मी ना राजा माया जर वाईट केलं असतं मी तुमच्याजवळ लोक आलो असतो काय. मला माहिती आहे नामदेवराच्या मनात काय आहे, तर नामदेवराव कोणासाठी काय करू शकते, तर म्हणून आले की नामदेव मी तुमच्याजवळ. मा लग्न नाही झालं चालते, किती बोटं घातले चालते, पण तुमची साथ नाही सोडणार मी. तुम्ही आहे ना तुम्हाला पुढे काढून देसान तुम्ही. असे माणसं आहे, मयाडू माणसं आहे राजा तुम्ही. ती शांता मावशी बी चांगली आहे, आणि हा दलिंदर काही बी सांगते एका हे दोन. जर हा कंदीला काही सुधरत नाही गळा, याला पहिले कोणी संबंधात पुढे घालावं लागते, याच्या हाती कशी धुरा द्यावं लागते. कोणी जरासं पुढे गेले की नाही याची ठणकते जायते, याची कोरपते डायरेक्ट. म्हणून हे रिकामे काम करून राहिला हा. काय गळ्या तुला एवढा अनुभवी असल्याला का नामदेव, तुम्ही याला पुढे नाही घातलं कंदीला रे पहिले पुढे घालावं लागते. ते वाटलं बाबा म्हातारा माणूस आहे काय न्या फालतू गाडीत पडला गर्दी असता जगत फुकट मध्ये चालू आहे सारा कारभार. कर्जा किती आहे स्टेवर काय नेता द्याले, मला माहित आहे का असं करीन. तर नामदेव हो तुमचं बरोबर आहे. तो एखादी दोन करून राहिला का त्याला काही ना काही सजा द्या तुम्ही, काहीतरी त्याचा बजेट बसा तुम्ही. हो आता मी झोडू का त्याच्या कानपट्ट्या, तो जास्त वय करून राहिला गावात तरी बुटं घालते राजा. मग याच्यात काही घेणं देणार त्याला, कशात काही नाही बापातले एक नाही. काही गरज आहे काय याले. तू आता सध्याशी आपल्याला काहीच करणार नाही, पहिले तू लग्न करणार मग पाहू त्या कंदिल्याचं काय बजेट आहे. त्याला जर उलटा करून नाही मारला ना हाही नामदेव नाही, मग जेवढा वय करीन की नाही तेवढा तो भोगीन. मला पहिले त्या बुड्याला पा करतील ते फायटिंग गावात पहिले त्याला समजून सांगा बरं बुड्याले. तो कंदीला लय मस्ती येला गावात. चाल बा पहिले त्या बुड्याला आवरा लागेल. ते बुड्डे काही खरं नाही, मस्त का जर घुसलीन द्यायच्या बस जोडतीनच कंदीला. चाल राजा पाटील मला काही डोक्सच मा चालून नाही राहिला. मा बुडा एक तर या गावात रिकाम्या कामं करून राहिला बा. त्या कोणत्या संबंध मळ्या नाही लागेल राजा. मा बुडा म्हणले 2-4 जणांनी सांगितलं गावात काय करा. मला काही सुचून नाही राहिलं बा. काय एवढा समजदार असल्यावर रिकाम्या कामं काल करून राहिला. मला काय समजून नाही राहिलं. खरं कळायचं दगडू कसं रे हे. समजदार आहे कंदील बुड्डा, पण कसं कंदील बुड्याला मान पाहिजे. आता यायनं संबंध करणं लावला तर कंदील बुड्याला काही सांगितलं नाही, पुढे काही घातलं नाही. मग बुड्याची ठणकली म्हणून तो बुडा काय करून राहिला इकडे तिकडे. भानू ह्याशी गोट आहे.
वाटतं मग बुडा उलटा टांगा झोळा आता. असा बाप आहे, मारता येत नाही आपल्याला, काही करता येत नाही, काही गरज नाही ना. दुसऱ्यांना नाही सांगितलं आपल्याला काय वय करायला लागते पुढे. त्याचा संबंध आहे ते करून राहिले. मग बुडा भलता रिकाम्या काम करते राहिले. माडोकचं असं भन केला की बस. आता मी आता घरी जातो पाहतो काय आहे मा बुड्याला. उलटा टाकून मारतोच, मा बुड्याला मारतो मी आता. माडोकचं लय खराब झाला आता. ते रिकामे कामं करू नको रे बापा. बापाला मारत नको जात. लोक कसे बदनामी करतात बरं. त्या बाप का बेवडा गेवडा आहे का समजून जा. 2-3 गावातले लोक घेऊन जाय आणि समजून सांग त्या बुडेली. रे बा भानू, तुझे लग्न करायला लागते बरं. लोक कसे काही दोन करतात, काही खरे नाही. काही मारू फारू नको बाबा. बापाला मारणं चांगलं नाही. आगाऊपणा करू नको, घेणं देणं. असं समजून सांग प्रेमानं. नाही ना बे, असं कोण सांगितलं का माहिती पाहिजे मस्त करतात ते. सांगा त्या घंट्या इकून तिकून संबंध होऊन राहिला. मा बुड्याला काही करायला लागते का? तेल टाका काही काम आहे काय? काही गरज आहे का आपल्याला? आपण अर्धी सुकान खाऊन राहिलो घरी राहा. आपल्याच तर पोराचं होऊन नाही राहिलं लग्न, दुसऱ्याचं होऊन राहिलं त्याच्यात बोटा घाला. हे शोभते का मा बुड्याले? लाज वाटली पाहिजे मा बुड्याला जराशी. लय बरोबर बोलून राहिला, खरं आहे तुझ. पण का बापाला मारत असते कोणी? लय डोकं खराब झालं तुझ. पण कसं थोडंसं थंड्या डोक्यानं काम घे. नाही तर बुड्याला 2-4 दिवस गाव पाठवून दे, का ठेवू नको. असं कर ना. खायला बोला लागते, खायला मारा लागते. गाव पाठवून देतो म्हणतं. मा बुड्या तटून वापस येईन. गाव जाणार आहे का मा बुड्या? असं काम असल्या लग्नाचं काम आहे गावात. मा बुड्याला नुसतं तेच दिसून राहिलं. संबंध कधी इचकते, संबंध कधी इचकते, काल इचकोते. काही घेणं देणं, काही फायदा आहे का याच्यात? फालतू भरू कोणा वाईट हिवाना घे ना बा गावाशी. कोणाशी खेटे घेणं बरोबर नाही ना हे. काय गळा समजून सांगा. लहान तोंडी मोठा घास होईल का? आपण समजून सांगू शकत नाही. तू काय कर, मा बुड्याला जाय. तू मा बुड्या सांगते समजून. मा बुड्याचा ऐकते बी त्या बुडा. पण मोठ्या बाटलाच जा लागेल मला. तसा मेळच येत नाही. नाही तर मा बुड्याचा पुरा हवेत आहे आता. खाली जमीनला पायच नाही टेकून राहिले मा बुड्याचे. बरं मला 5-6 जणी सांगितलं ना गावात. पाहुणे यायला तर माझं ते 2 बुड्डे म्हणत. आणि बाहेरून मला असं तसं माहीत पडलं. आणि तो मुंशीरा मी तेल टाकून राहिला म्हणतात. त्या मुंशीनं भाऊ टेन्शन न घेऊ. मी सांगतो हनुमानेले. तेल दाब्याला लावतो मुंशीनं भाऊले. टेन्शन न घेऊ तू. आता पद्धतशीर त्या बुडीची फिल्डिंग लावतो. त्या बुड्याले बुडीले तीर्थाला पाठवून दे एखाद्या. नाही तर महाराष्ट्र दर्शन पर्शनले आपण जातात तिकडे. इकडे कसं घंट्या संबंधी होते, लग्नही होते. टेन्शनचं काम नाही, चिवचिवचं काम नाही, भांडणं करायचंही काम नाही. असं करणं नाही तर मग हे तर सोपी आयडिया आहे मग. काय बाबा पाटील, तुम्ही महाराष्ट्र दर्शन म्हणून राहिले. अटे खताची सोय नाही. तूर वाया गेली, इकडे कांदा रुपये किलो आहे. तुम्ही म्हणता बुड्याले महाराष्ट्र दर्शनले पाठव. पैसे कुठून आणू? काय किडनी विकू का माई? मालाले तर भाव नाही. अरे 12,000 तूर होती, 8,000 7,000 आली. कांद्याचा तोच बजेट झाला. 40 रुपये किलो कांदा, आता रुपये किलो राहिला. आणि काय पुरी कुठून देऊ महाराष्ट्र दर्शनले पैसे? मनान कर तुले काय करणं आहे. बुड्याला मार झोड काय ती तू बायात. आमचे सारे पोरे हटले आता. पैसाही नाही. एक कोण्या गावली त्या बुड्या जागतही नाही. आता काय सांगा तुले? तो काहीतरी बजेट बसवतोच मी. चला मग पाटील, तुम्ही आता. थोडा खरंच मारीन ना रे पाटील. मारत नाही तो, टेन्शन न घेऊ तू. एवढा काय बिंडोक पोरगा आहे का तो बापाला मारीन? तर खाईल का? तूही बोलत राहिला काही बी दगडू. लोक चाला बरं. मांग जाऊ यायच्या. काय करते काय नाही पाहू. बरं गाड्या लवकर चाल बर. त्या नामदेवले आणि त्या सरपंचाला सांगतो कंदिले असं असं करून राहिला म्हणून गावात. असं मा काही डोकसं ठिकाणी राहत नाही. मग मी मारीन दिले आता. त्या दोघंही सांगू लागलं असतं, पण आपल्याला भांडणं करणं नाहीत. हे लक्षात घेतूया आता. पहिले लग्न होऊ दे, मग पाहू काय ते त्याचं. भांडणाची गोटच नाही करून आलो ना. तो तटी फादरला असतं मी आता तोंड ठेसलं असतं. पण मला कसं पहिले लग्न होऊ दे नाही ना, मग पाहू त्याचं काय पुढे. तर काय रे, नामदेव ते अटीच आली. आम्ही तर तुला आता भेटायला जेवून राहिलो बा, तू झाला अटी. मला गोट विचार नव्हती. तो कंदील बुडा आलता का तुमच्या टंग करत? काही म्हणे काय बोलला का तुमच्यासोबत? तो काय विचारतो बापा. तो काय बोली ह्याचा अंदाजच नाही. लई बोलला तो काहीच काही. पण आम्ही काही मनावर घेतलं नाही बापा. या कानानं ऐकलं, या कानानं सोडून दिलं. कसं मनावर जर घेतलं असतं तरी मारामारी झाली असती. हिटगवून राहिला गळा तू. सांग बा त्याले काही समजून सांगा बा त्याले. कसं कसं मस्त गरम होते. मग मी ऐकतो गरम, मी कोणाची ऐकत नाही. मग बा तो तुम्हालाच नाही, साऱ्या गावातल्या लोकांनी म्हणून राहिला. कोणाला काही म्हणते तर कोणाला काही म्हणते. या घंट्या घरी गेलता तो. त्याच्या याच्या मायली बैकून दिलं त्यानं. काय तर म्हणे या गावातल्या लोकांची तुमच्यासोबत दुश्मनी आहे म्हणे, म्हणून मग तुमचा काटा काढून राहिले म्हणे. आणि तुम्हाला हिंगडी मिंगडी पोरगी देतील म्हणे करून. हे बैरी फुटकी कशी बी असा विषय आहे, असं सांगितलं त्यानं. नामदेव गड्या झोडा लागते गड्या.
मी तुम्हाला ते सांगायला आलो की सध्या आता काहीच नाही, जोपर्यंत गंठनचं लग्न होत नाही तर लोक काहीच करायचं नाही. त्याला बोलू द्या, भुकू द्या, कुत्र्या हारगा किती भुकतेत होतं, त्याच्याकडे काहीच लक्ष नाही द्यायचं आपल्याला. न बापा, आम्हाला तो किती बोलला तटीसा. तो महाराजनं काढली त्याची आखरी शेवटी, पण आम्ही काही शब्दही बोललो नाही त्याले. बापा कानाकानी चालले आलो, जशी की आम्ही चोरा. आम्ही जर बोललो असतो की नाही तडसा, लिटापिटीच झाली असती, भांडणच झाली असते. बापा बुडेबा तुम्ही काही केलं नाही, फालतू आफत. कसं तो त्याच नांदी लागेलाय. त्याला असं म्हणाल कोण माझी भांडण करते, मी कसा तमाशा मांडतो गावात. ते त्याला येला खुरापती दिमाग. हो म्हणजे पुरी खाजायला द्यायची. पण तू काही टेन्शन घेऊ नको गडा, तुझ्या लग्न देतो म्हणजे देतो करून 100%. हा, हे नाही पोरगी तर दुसरी नाही ते तिसरी, कोणती ना कोणती आणून देतो तुझी. या वर्षी 2024 मध्ये तुझे लग्न जमूनच देतो मी. काही टेन्शनच घेऊ नको तू. लोक जर एकाही दोन सांगत असतील आणि तुला जर आमच्यावर भरोसा नसेल तर ते बा तू या निर्णय. बुडेबा मी जर लोकांचं ऐकलं असतं मी अटी उभा असतो का? तुमच्यावर माझा 100% भरोसा आहे. तुम्ही राजा लेकरासारखं वागवता, कोणीच नाही वागवत. पैसे लागले की झटकन देता, काही मला लागले की आता बाबार संबंध पाहायला किती पैसे लागतात तुम्हाला, भाडं तोडं खाणं पिणं नाश्ता पाणी. तुम्ही मला रुपया तरी मागून राहिले का? असा तर राजा बाप नाही करत एवढं, तुम्ही एवढं करून राहिले माय. पैसे इले महत्व नसते, माणुसकी असते. आपल्याला माणुसकी आहे. तू कसं आमच्या कामात पडतं ना, आम्हाला वाटते काही दोन व्हा, पण असे लोक आहेत ना गावात, हे बिबा भरणारे, हे खपत नाही दुसऱ्याचं चांगलं. आपल्याकडून बिनधोक राहा तुम्ही. मी काहीच म्हणणार नाही तुम्हाला, माय बी म्हणणार नाही तुम्हाला. आम्हाला सारं माहिती आहे काय कोण आहे गावात कसं आहे. तर हा कोण दिले आलं बेकार आहे. हा पाय मग त्या पुरीवाल्याला फोन लावा, काय तो काय म्हणते तो. हो मी पोरीवाल्याला फोन लावतो. मला तर हाच धाक होता की तुम्ही ना काही ना करा, कोण दिले आले फालतू घेऊन ना दे ना आफत. ते सांगायला आलो तुम्ही तुमच्या घरी. चला मग येतो मी. हो ये वा नामदे ये. काय मग हे मित्र, आमच्या गावात कोणतील माजला आता, कसं त्याची जिरो नाही आम्हाला. तर व्हिडिओला कसं लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. मा बापाला समजून सांग ना. मा बाप का काही धिंगाणा घालून राहिला बा, घेणं देणं लोकांनी संबंध म्हणून राहिला मा बाप. मा बापाला एवढी अक्कल नाही का? एवढी वय झाली काही समजत नाही का मा? सांग बा समजून दोन गोटी. काय समजून सांगू बापा, तो माणूस ऐकते काय? किती दोन आवडले तरी आवरत नाही तो माणूस. तिकडेच पळते तो माणूस, जिकडे पळत आहे तिकडे. बाबा तुम्ही एवढे मोठे झाला, काही अक्कल नाही तुम्हाला. तुम्ही काय करून राहिले काय नाही. मी ना तुम्हाला समजून सांगणं म्हणजे मूर्खपण आहे. तुम्ही ना मला समजून सांगितलं पाहिजे. पण राजे हो, हे पायी आणली तुम्ही ना मावर. तू तुझे काही मला पाचू नको अक्कल. तुझा जे घटने वाहिले अजून तू अशी बडबड करून राहिला. मायले म्हणते तर मग बुड्या समजून सांग. काय बुड्या काय समजून सांगितली तू? अरे तिने काय केलं? शांतपणा करून राहिला तू. हवाड्यात मारून द्या, आपल्या मनात नाही बोलायचं. अरे सुधरा ना गावात सारी इज्जत चालली ना. 4 लोक म्हणून राहिले ना. 4-5 जण आले ते माझं कारगडाचा बुडा कोण बोयकला एवढा, त्या गंठ्याचा कोण सुद्धा नाही दिसून राहिला त्या बुड्याले. तुम्हाला काऊन नाही लाज वाटत? मा लग्न करायला लागते ना. काल होती तीन का मा संबंध लोक आपल्या गावातले. मग म्हणतात लोक बोगस आहेत गावातले. आपण पहिले बोटं घालून मोठं करून ठेवा आणि मग कोणा काही केलं की मग आपण त्याच्या नावानं कोण गाणा. सुधरान काय रे, बापाला उपदेश दिवस राहिला का तू? मी बापा की तू वास. मी सांगीन तसा वागतो. तुझ्या संबंध लागते, कोण बोट घालीन तो मी पाहिजे. तू काय टेन्शन घेऊन राहिला? आता लग्न दे तुझ्या करून, कोण बोट घालते मायचा लाल तर मग पाहतो बा. हाय कोणती वाट आहे मग? कोणती काय सोपी समजला का तू? माझ्यासाठी पोरगी पाहून राहिले तुम्ही आणि तुम्हाला भेटून राहिले. एक संबंध माझ्यासाठी येऊन नाही राहिला तुमच्या यानं. लोक करून देऊन राहिले त्या घंट्याचं, त्याच्याच बोटं घाला. सुद्धा दिसत नाही समजा तुम्हाला. लाज वाटू द्या जराशी. वय काय तुम्ही करून काय राहिले या वयात? घरात बसा गुप जमात. काय रिकामे कामं करा. पहिली सांगितलं मी ना, तू शांतपणा करू नको. हिंना घोटोई पट्टी येते लावू नको. लोक सांगतात तसा वागू नको. तू बापार काय भरकून राहिला? लोकांचं पाय ना तू. लोक बोटा घालतात ना. लोक भोगस आल्या गावात. कसं मी सांगून राहिलो आता प्रेमानं, कसं या कानानं आहे का की त्या कानानं आहे का? अशी काही गडबड करू नका. कोणा काही संबंध मोडू नका. तो आपल्या ज्या झुटत नाही तो कोणाचा मोडा प्रयत्न करू नका. आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि आता जर मला गावातला कोणी सांगायला आलं, तुम्ही जर मला कुठे वय करताना दिसले तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. काय रे बा मग तू? या कानानं आहे काय की त्या कानानं आहे? करशील काय मग तू? मारशील काय मला? मारशील की खून करशील मला? खोपशील काय मला? जास्त शिल्लक होऊन राहिला, शांतपणा चुकून राहिला मला तू. अजून लेखा तुझे दोधाचे होट नाही वाहिले आणि बापाशी बापा खेटे घेऊन राहिला तू. माग बाबू गावात कोणी हेटे नाही घेतले माशी आणि तू मला शिकून राहिला. मी तुला पहिला गेलं ना, तुला नाही केलं मला नको शिकून. तू ज्ञान नालीच नको पाहतो तुझ्याजवळचं.
काय करीन तुम्ही फक्त आता मुळापणाचा म्हणता मग सांगतो हा काय करतो तुला. बाबू तू आताच अंड्यातून निघला. मी 60 वर्षाचा हे लक्षात ठेव तू. हो तुझ्यापेक्षा उन्हा पावसा जास्त खायला नाही मले नको शिकू तू. हो हा कंदील लय बेकार आहे बरं. मग पोटचा वही पाहणार नाही हागडी. हा दोस्ता नाही पाहायला तुले कुठे पाहू रे. हा मले नको शिकू तू. ह्या गोष्टी बरोबर नाहीत. नाही संबंध राहायला करायचा. आपल्या घरी दुःख आहे सुख आहे सारे लोक येतात. आपण असे कामं करू नये. आपल्याला पटत नाही तर गुप बसा. खाली कोणा याच्यात तेल टाका. कोणी काही करू आपल्याला काय करावं लागते. कोणा संबंध कसाही हो बावली हो हेमळी हो लंगडी हो फोटकी हो कसंही करू तर घंटा आपल्याला काय घेणे देणार. तुमचं कोण पोट दुखू देता तुम्ही. हा काही गरज नाही बा आपल्याला. तू नको शिकू. दुखा सुखाचं मी मापावून घे. मी समर्थ आहे. हा काय करायचं आहे तो म्हटलं कोणी आलंच नाही चालते. मला 4 जणांचा खांदाही नसला चालते. हा गाड्यात नाही तुम्हाला टाकून गाड्यात. हा कोणी नाही कोणा सपोर्ट नाही पाहिजे आपल्याला. हा कोणा का जीवावर जगणारे लोक आहो आपण. तसं न राहणारा माणूस आम्ही. काही बोलून राहिले बा. आपला विषय काय चालू तुम्ही बोलून काय राहिले. हा या आमच्या घरी तमाशा चालू आहे. या पाहायला या. मा पोऱ्या मला उपदेश देऊन राहिला ना. या ना तुम्ही सांगा 2-4 गोष्टी मला. मी वयाला नाही का. हा या ना तुम्ही. हरामखोर तुझे दोस्त हेच बैकून देणार आहे तुले. बाबू बापाच्या सोबत राहत जाय. बापाच्या 2 गोष्टी ऐकत जाय. लोकांनी म्हटलं नका ऐकत जाऊ. मी करून राहिलो ते बरोबर आहे. काय म्हणून राहिले तुम्ही. हा तमाशा घालणार तुम्ही साऱ्या गावात. त्याला काय दूध देऊन राहिले तुम्ही. हा पाटील. हा मग मा बाप हरामखोर सांगा. तुम्ही म्हणा 2 गोष्टी समजून सांगतो त्या बापाला. हा तुम्ही नाही ना त्या गोष्टी करा. हा मा बाबा असा खांडू खराब आहे. तर आहे तर काय करतो काय मारतो काय. ह देऊ दे ते सोडून. हा काही नाही नको लागू त्या बुड्याच्या. तील कसं माहिती आहे का तुमच्या बुड्याच्या तुमची इज्जत करतो मी. तुम्ही कसं माझ्या घरात बोलू नका. आणि गावातही बोलू नका आपल्यासोबत. मी जे करून राहिलो ते बरोबर आहे. कडे काय आला याच्या बाबाचा मायाचा अजिबात पडत नाही तीवर. हा काय आला टकल्या वाहनाचा. हा काय रे काय रे टीचा पाहायला लागा आमच्या घरचा तमाशा. हरामखोरा हे दोन्ही टकले बाबांना तो झुमरे पिता साधा. राजा काय हे राजाने हिसकी घेऊन राहिले सोबत दुश्मनी म्हणून घेऊन राहिले. काही फायदा नाही बा. ते राजा हा बुड्ढा चांगला करता करता बेजा वाया चालला. बेजा गुण फुटल्या बुड्याले. मारू गाड 2-4 हो बाळल्यात. जाऊ आपल्याला मारायचं काम. त्याचा पोरगाच मारते त्याला.